तर पाठीमागच्या व्हिडिओ पार्ट क्रमांक 1 मध्ये मी कशा पद्धतीने डिटेल टार्गेटिंग पर्यंत सिलेक्शन करायचं ते मी सांगितलं. आता आपण सेक्शन क्रमांक 3 मध्ये जातोय मित्रांनो. बघा सेक्शन क्रमांक 3 मध्ये येतोय. मी तर नेक्स्ट बटनला क्लिक केलं. मी तुम्हाला पहिलेही म्हटलेलं की सेक्शन क्रमांक 3 मध्ये म्हणजे व्हॉट्सअप ॲड लावत असताना किंवा कॉल ॲड रन करत असताना मी त्यामध्येही सांगितलं, इथं तुम्हाला जे नाव द्यायचं आहे ते नाव प्रॉपर पद्धतीने इथं नाव आपण देऊ शकतोय. पोस्ट एंगेजमेंट एनिथिंग, पोस्ट एंगेजमेंट असेल, लाईक कमेंट शेअर असं आपण तिथं टाकू शकतोय. ओके. तर त्यानंतर परत पुढे आल्यानंतर आता फेसबुकचं पेज प्रॉपर पद्धतीने मित्रांनो आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. फेसबुकचं पेज आपल्याला कुठलं घ्यायचं आहे, तर सपोज करा मला VSP फुटवेअर शॉप. ओके, मला हे पेज घ्यायचं आहे VSP फुटवेअर शॉप. हे पेज मी घेतलं. ऑटोमॅटिक इन्स्टाचं पेज मित्रांनो सिलेक्ट होणार आहे जर तुमचं फेसबुक आणि इन्स्टा एकमेकाला कनेक्ट असेल तर. आता पेड ॲड पोस्ट एंगेजमेंटची रन केल्यानंतर कसं दिसेल, तर यासाठी इथं ॲड प्रिव्ह्यू काय करायचं आहे, रन करायचं आहे. ॲड प्रिव्ह्यू ऑन करायचं आहे. थोडंसं मित्रांनो इथं खाली येतोय आणि या ठिकाणी इथं क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे, क्रिएट ॲड बटनवरती क्लिक करा आणि तुम्हाला मग कोणती इमेज ॲड लावायची आहे का व्हिडिओ ॲड लावायची आहे, तर त्यासाठी परत इथं सेटअप क्रिएटिव्हला क्लिक करा आणि इथं इमेज सिलेक्ट करणार आहे का व्हिडिओ सिलेक्ट करणार आहे तर तो तुम्ही घेऊ शकता. सपोज करा मला या ठिकाणी इमेज घ्यायची आहे, तर इमेजवरती इथं काय करायचं आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, इमेजवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इमेजवरती क्लिक केल्यानंतर इमेज अपलोड करा तुमच्या लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवरून तरी इथं चालेल. आता या ठिकाणी मी पहिलीच माझ्याजवळ आहे तीच इमेज मी या ठिकाणी इथं घेतोय. ओके, ती इमेज काय केली, मी सिलेक्ट केली. इथं नेक्स्ट केलं. बघा नेक्स्ट केलं. त्यानंतर परत मी इथं नेक्स्ट बटनवरती मी तुम्हाला म्हटलेलं की इथं ओरिजिनल पार्ट आहे तो पार्ट इथं काय करायचा आहे, ऑन करायचा आहे आणि या ठिकाणी इथं डन करायचं आहे. बघा आता या ठिकाणी इथंपर्यंत आल्यानंतर आता ज्या वेळेला बघा आता ज्या वेळेला आपण इथंपर्यंत येतोय तर पोस्ट एंगेजमेंटची ॲड काय झालेली आहे, आपली रन झालेली आहे. पण त्यामध्ये आणि एक विषय करायचा आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी हा जो कॉल टू ॲक्शन आहे तो काढायचा आहे. कॉल टू ॲक्शन द्यायचा नाहीये किंवा जर तुम्ही दिला तरी चालतंय. या ठिकाणी शक्यतो सेंड व्हॉट्सअप मेसेज द्यायचा आहे. म्हणजे व्हॉट्सअपचं बटन असतं शक्यतो त्या ठिकाणी. त्या ॲडच्या खाली तुम्हाला कुठलं बटन मिळणार आहे, व्हॉट्सअप बटन मिळणार आहे. पण इथं तुम्हाला व्हॉट्सअपला कमीत कमी मेसेज येतील कारण आपण ॲक्च्युली नियमातून व्हॉट्सअपची ॲड रन नाहीये केलेली, आपण पोस्ट एंगेजमेंटची ॲड रन केल्या. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त लाईक कमेंट आणि काय येणार आहेत, शेअर येणार आहे. आपल्याला जास्तीत जास्त व्हॉट्सअपला मेसेज येणार नाही आहेत. व्हॉट्सअपची ॲड कशी लावायची हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. अशा प्रकारे तुमच्या इमेज ॲड असू दे किंवा व्हिडिओ ॲड असू दे त्या ॲडला जास्तीत जास्त लाईक कमेंट आणि शेअर जर यायचे असतील तर अशा प्रकारे या दोन व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे पाठीमागचा पोस्ट एंगेजमेंट पेड ॲड आणि पोस्ट एंगेजमेंट पेड ॲड 2 अशा आपण ॲड लावायला शिकलोय व्हिडिओ क्रमांक 1 आणि व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये. आणि त्यानंतर इथं फक्त पब्लिश बटनवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. ओके.